चौकशी करणाऱ्या यंत्रणेनं अस्तित्वात नसलेल्या झाडाला अजितदादांचं विमान का बरं धडकावलंय? मित्र हो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाच्या दुर्घटनेला आता 1 महिना पूर्ण होऊन गेला. हा अपघात होता की नियोजित कारस्थान करून केलेला हा एक घातपात आहे, यावर अगदी पहिल्या दिवसापासून चर्चा होत आहे, संशय घेतला जात आहे, आरोप होत आहेत. अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकर यांनी तर अनेक महत्वाचे असे प्रश्न विचारलेले आहेत, पण यातल्या एका सुद्धा प्रश्नाला उत्तर कोणालाही देता आलेलं नाही. का बरं? प्रश्न विचारले तर उत्तर देणं आतापर्यंत या यंत्रणेचं, या तपास यंत्रणेचं, विमान कंपनीचं कोणाचं तरी काम नाही काय? आमदार रोहित पवार यांनी तर अनेकांची कुंडली मांडली. या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जो त्यांनी संशय घेतलेला आहे घातपाताचा, त्यामागं नक्की कोण आहे त्याचं नाव अजून तरी रोहित पवार यांनी घेतलेलं नाही. पण त्याचा रोख नेमका कोणाकडे आहे हेही काही लपून राहिलेलं नाही. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची चौकशी निष्पक्षपणे होणारच नाही असा सुद्धा संशय काही जणांनी आधीच घेतलेला होता आणि हा संशय आता अधिक बळावलेला आहे. संबंधित विमान कंपनीच्या मालकाचे बड्या नेत्यांशी असलेले संबंध आता उघडेही पडलेले आहेत. या कंपनीच्या विमान प्रवासामध्ये किती बेफिकिरी केली जाते याचा एक व्हिडिओ अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी आता नुकताच समोर आणलेला आहे. या घटनेच्या तपासाबाबत अनेक आक्षेप घेतले जात असताना, अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना चौकशीचा एक अहवाल, अर्थातच प्राथमिक अहवाल, तो समोर आला. या अहवालातून काही प्रश्नांची उत्तरं मिळण्याच्या ऐवजी नवे प्रश्न निर्माण तर झालेच, पण अपघाताबाबत जो काही संशय घेतला जातो त्याला अधिक बळकटी मिळाली. जय पवार यांनी सुद्धा या अहवालाबाबत आक्षेप घेतलेला आहे. पण सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा या अहवालाची अक्षरशः चिरफाड करून टाकली आहे. काय तर म्हणे विमान आधी झाडाला धडकलं आणि मग खाली कोसळलं. अहो, जिथं हे विमान पडलं त्या परिसरामध्ये एक सुद्धा उंच झाड नाही. विमान जवळपास 50 फूट खाली कोसळलं, पण विमान धडकेल एवढ्या उंचीचं एक झाड सुद्धा त्या संपूर्ण परिसरामध्ये सुद्धा नाही. हा विमान धडकला असतं तर झाडाचं सुद्धा नुकसान झालं नसतं का? पण तसं झाड सुद्धा कुठं आढळलेलं नाही. प्रत्यक्षात विमान पडताना ज्या लोकांनी काय पाहिलं त्यात सुद्धा कोणीही असं सांगत नाही. अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा हा मुद्दा खोडून काढलेला आहे. विमानतळावर शेकडो लोक जमलेले होते, पण तिथं कुणी हे सांगत नाही की विमान झाडाला धडकलं होतं. असंख्य लोकांनी दुर्घटनास्थळाला भेट दिलेल्या आहेत. अजूनही लोक तिथं जात आहेत, परिसराची पाहणी करीत आहेत. त्यांना सुद्धा कुठेही असं झाड दिसलेलं नाही. मग चौकशी करणाऱ्या यंत्रणेनं अस्तित्वात नसलेल्या झाडाला अजितदादांचं विमान का बरं धडकावलंय? या अपघाताबाबत संशय व्यक्त केला जातोच आहे. तपास यंत्रणाच्या चौकशीबाबत सुद्धा आधीपासून शंका व्यक्त केली जाते आहे आणि त्यातच आलेला हा एक संशयास्पद अहवाल. प्राथमिक अहवालच जर असा कपोलकल्पित येणार असेल तर अंतिम निष्कर्ष काय काढला जाणार हो? चौकशी कशी आहे, अहवाल कसा आहे, तो विषय तूर्त आपण बाजूला ठेवू, पण अहवालामध्ये सांगितलेलं झाड तरी कोणी दाखवावं. AAIB संस्थेनं याचं उत्तर द्यायला हवं ना. कुठे ते झाड? प्रश्नाची उत्तरं मिळण्यापेक्षा नवे प्रश्नच निर्माण होऊ लागलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशाच पद्धतीने चौकशी होणार असेल आणि असे आश्चर्यकारक अहवाल जर दिले जाणार असतील तर अजितदादांच्या विमान अपघाताचं गूढ कधी उकलेल का हो? तुमच्या मनातलं जरूर सांगा. या अहवालाबाबत आणि नसलेल्या झाडाबाबत जे काही आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला काय वाटतं ते जरूर व्यक्त व्हा मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.